तर राज ठाकरेंच्या शिसारी येतेला भाजपनं उत्तर दिलंय। ठाकरे बंधूंना आरशात पाहण्याचा त्यांनी सल्ला दिलाय। आरसा कधी खोटं बोलत नाही असं केशव उपाध्ये म्हणाले। जेव्हा सत्तेसाठी विचारधारा विकली जाते तेव्हा उद्या निष्ठा विकल्या जातीलच, भाजपनं हा टोला लगावलाय। तर केशव उपाध्येंनी या संदर्भात ट्विट केलेले पाहूया। केशव उपाध्ये त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हणतात। तर राज ठाकरेंना त्यांनी ट्विटमधून हे उत्तर दिले। ठाकरे बंधूंना भाजपचे उत्तर आहे, आरसा कधी खोटं बोलत नाही, राजकारणात निष्ठा विकल्या जातात म्हणून शिसारी येते असं राज ठाकरे म्हणतात। पण या आरशात त्यांनी आधी स्वतःला पाहायला हवं होतं आणि तोच आरसा उद्धव ठाकरे यांनाही दाखवायला हवा होता। या अधपतनाची पहिली ठिणगी कुठे पडली ते तिथेच पाहायला मिळालं असतं। पुढे केशव उपाध्ये म्हणतात, 2019 पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात किमान काही बाकी होतं। कोण कुठे उभा आहे हे स्पष्ट होतं। भाजप शिवसेना एका बाजूला आणि काँग्रेस राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला। मतभेद होते तरीही काही सीमारेषा होत्या। पण उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या हव्यासानं त्या सीमारेषाच पुसल्या गेल्या। हिंदुत्वाशी फारकत घेत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खुंटीला टांगून ज्यांच्याशी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याच मांडीवर बसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची घसरण सुरू झाली।